तुम्हाला लक्षात यावं म्हणून हे शब्द वापरतो बरं का मी. पूर्वीचा शब्द व्यायामशाळा होती, आता त्याला नवीन रूप बदललेलं आहे, मराठीत जिम म्हणतात त्याला. हे बऱ्याच जणांना न कळल्याबद्दल धन्यवाद. ते म्हणते डंबेल असं करते व्यायाम, त्याला जिम म्हणते. भगवंतानी जेच आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली महाराज. कसा तो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. जे शरीर फुगवलं आधासुरापेक्षा मोठं. जसा जबडा फाडायला लागला, आतडी तुटायला लागले, आवाज झाला, सगळे सवंगडी बाहेर फेकले गेले. भगवंतांनी सगळ्यांना, जे मूर्छित होते, जे बेशुद्ध पडले, फक्त डोक्यावर हात फिरवला, परत सगळे शुद्धीत आले. त्याच्याच हातात आहे ना कोणाला बेशुद्ध पाडायचं, कोणाच्या घराजवळ गर्दी करायची. किती वेळ लागतो सांगा ना मला. त्यांनी ठरवलं तर. आणि आजकाल नवीन पद्धतीने जीव जाण्याच्या आधीच बॅनर लागतात भावपूर्ण श्रद्धांजलीचे. आपण खूपच भामटे निघालो. जीव तर जाऊ द्या त्या व्यक्तीचा, मग लावा ना बॅनर. काय ते बॅनरचं पडलंय लोकांना कमालच वाटते मला. असो सगळ्यांना मूर्छित पडलेले सगळे शुद्धीत आणले. आधासुराला कळालं आपला उद्धार भगवंताच्या हाताने झाला. त्याला आनंद व्यक्त करू लागला. म्हणले काय भाग्य माझं देवा, तुझ्यामुळे माझा उद्धार झाला. अशा एक एक विध लीला केल्या. मग हे प्रकरण झाल्यानंतर पुढे आल्यानंतर कालिया मर्दन असेल, एक एक विध नाना लीला केल्यानंतर काही गवळणींची गंमत केली. त्याचं वर्णन करतात नाथ महाराज. नामदेवराय महाराज सुद्धा वर्णन करतात. आपल्याकडे वेळ कमी म्हणून सांगत नाही तर नामदेवरायजी महाराज 5 भाषेत गवळणी लिहितात. किती? त्या गवळणी सुद्धा 5 वेगवेगळ्या होत्या. जसे नाथ महाराज वर्णन करतात, आल्या आल्या 5 गवळणी, 5 रंगाचा शृंगार करून. जसं नाथ महाराज वर्णन करतात, ते नामदेवराय महाराजांच्या गाथ्यातलं अभ्यास झाल्यानंतरच नाथ महाराज आल्या 5 गवळणी म्हणतात. लक्षात ठेवा. नामदेवराय महाराज म्हणतात, थकविल्या गवळणी, थकविल्या गवळणी, थकविल्या थकविल्या हो थकविल्या गवळणी